अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे। महाराज अभंगाच्या माध्यमातून साधकाला पुण्यवंत असा संबंध, उपदेशात्मक संबंध सांगायलेत किंवा पुण्यवंत व्हावे। कशाने होईल पुण्य? उत्तर सांगितलं, घेता सज्जनांची। मग आता सज्जन कोणाला म्हणायचं, पुण्य कसं होत असतं याचं विश्लेषण पाहायचं आपल्याला। मग पुण्य कशाला म्हणतो आपण ज्याला पुण्य म्हणतो ते पुण्य आहे का, आणि संताला जे अपेक्षित आहे ते पुण्य आपल्याला कळालंय का, अशा 2-3 प्रश्न आहेत। मग जे पुण्य आपल्याला अपेक्षित आहे ते पुण्य संताला अपेक्षित नाही, आणि संतांनी जे पुण्य सांगितलंय ते पुण्य आपल्याला माहित नाही। आता आपल्याला नाद आहे म्हणून आपण परमार्थ करतो, पण खरं परमार्थच नाही। विठ्ठल करणारे मंडळी, महाराज घालून ठेवलेला खार कधी वाया जात नसतो, त्याला जसा बाखूर होईल तसा तो गोड लागत असतो। त्याच्यामुळे हे केलेलं कधी वाया जात नसतं। परमार्थ करणारा कोणता साधक व्यर्थ नसतो, म्हणून कोणाची उपेक्षा करायची नाही। कारण उपेक्षेमध्ये जे पाप आहे ते पाप दुसऱ्या कोणत्याही साधनेनं आता तुम्हाला मला हस्तगत होत नाही, आणि आपण उपेक्षा सोडून दुसरं काही करीत नाहीत, म्हणून फक्त पापाचेच वाटेकरी आहेत। विठ्ठल महाराज म्हणते, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, आणि हे वर्म सर्वेश्वर साधनाचे। मग आता इथं ही जी संबंध सांगितला, कोणत्याही जीवाचा मत्सर झाला नाही पाहिजे, आणि आम्हाला मत्सर केल्याशिवाय पुढे जाता येत नाही। मग सिद्धांत असा आहे महाराज, ज्या जीवानं खेद संपविला, ज्या जीवाचा संबंध वादाशी संपुष्टात आला, जो जीव द्वैतातून अद्वैत समीकरणाच्या ठिकाणी आला, त्याचा जीवपणा तिथं संपला। मग ज्याचा जीवपणा जिथं संपला, म्हणजे आता आपल्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर आपण स्वतःला जीव मारलं। म्हणून तर प्रमाण म्हणतो, आपुले मरण पाहिले म्या डोळा, आणि तो या झाला सोळा अनुपम। मग आता मरण माझं मी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलंय, आणि मी जोपर्यंत माझं मरण डोळ्यानं पाहणार नाही तोपर्यंत माझी परमार्थाची सुरुवात नाही, माझी भजनाची सुरुवात नाही, माझी कीर्तनाची सुरुवात नाही, माझी प्रवचनाची सुरुवात नाही। का नाही? तर ज्ञानेश्वरीत महाराज म्हणतात, माझा मराठाची बोल कौतुके विठ्ठल। हे मराठेचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी। हो, आता मरहाटा शब्दाचा अर्थ असा होतो, ज्याच्या अंतकरणातलं मरणाचं भय मेलय त्याला म्हणायचं मरहाटा। सोप्या भाषेत सांगतो, जे मरणाला हातला नाही। मग त्याच्यामध्ये कोण कोण आले? छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास पाहून घ्या, तानाजी मालुसरे, घोरपडे, रावळखिंड, जे जे कोणी सरदार होते ते 18 पगड जातीचे होते। साळी माळी कोळी 12 जमीदार 18 पगड जातीचे लोक होते। त्या समूहाला म्हणलं जात होतं मरहाटा, कारण यवनाच्या फौजीला लाखोत असताना हजारोच्या संख्येनं मराठा धिंगाणा वाजित होते। का वाजित होते? तर मरणाची भीती नव्हती। आणि मग ज्याच्या अंतकरणात मरणाची भीती राहिली नाही त्यानं भजन करायचं, ज्याच्या अंतकरणात मरणाची भीती राहिली नाही त्यानं कीर्तन करायचं, ज्याच्या अंतकरणात मरणाची भीती राहिली नाही त्यानं वगैरे वगैरे म्हणायचं नाही, त्यानं कीर्तन करायचं। मग निश्चय संबंध जर बघितला तर महाराज म्हणते, निश्चय ज्या दिवशी झाला बरं का समाधान महाराज, त्या दिवशी फळ पदरात पडत असतं। काय फळ आहे? निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ। निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ। निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ। निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ। उत्तर सांगितलं निश्चयाचे बळ, आणि तुका म्हणे तेची फळ। मग ते म्हणजे कोणतं? अंगुली निर्देश केला ना, त्याची फळ। मग हे फळ म्हणजे कोणतं फळ? हे सांगितल्यानं होत नाही, त्याला करावं लागतं। म्हणून महाराज म्हणले, करा काय फार
शिकवावे म्हणून भजन करायचं, म्हणून सप्ताह करायचा, म्हणून कीर्तन करायचे, म्हणून पंढरपूरला जायचं, म्हणून पारायण करायचं. का तर केल्याशिवाय कळायचं नाही. आणि करणारा ज्या दिवशी संपन त्या दिवशी कळणारा तिथं शिल्लक राहणार आहे. म्हणजे करता संपला की जाणता असतो. करता आणि भोगता असा संबंध लागल्यामुळं जाणता असताना तो बाजूला गेला. जो जाणताय तो करते भोगतेपणाला जाणणार आहे, करणारा नाही आणि भोगणारा नाही. मग जो करता नाही तो भोगता नाही, जो करता भोगता नाही तो जन्म मरणाचा संबंधातला नाही. का नाही तर करतेपणामुळं पाप पुण्याचा संबंध लागला, भोगतेपणामुळं पुन्हा पाप पुण्याचा संबंध लागला. महाराज म्हणते ज्यानं केलं त्यानं भोगलं. जे करणार आहे तो भोगणार आहे. मी करणारा नाही, मी भोगणारा नाही. मग करतेपणाचा संबंध माझ्याशी न लागल्यामुळं मला भोगतेपणाचा संबंध नाही. आणि करते भोगतेपणाचा संबंध नसल्यामुळं पाप पुण्याचा संबंध नाही. आणि पाप पुण्याचा संबंध नसल्यामुळं जन्म मरणाचा संबंध नाही. आणि जन्म मरणाचा संबंध नसल्यामुळं मी कसा आहे म्हणले महाराज करण महाराज. काय प्रमाण दिलं महाराजानं? मी जन्माला नाही आणि मी मरणारा नाही. म्हणजे मी कसा आहे तर म्हणले मी अमर आहे. अमर हा अमर आ कोटे कामी, अरे असेल तर काय करावं लागेल? मोकळं सांगतेत महाराज. म्हणते नमनवी देह माझा ऐसा आणि मग भरवसा कळेल. मग देह मी नाही असं ज्या दिवशी निश्चयात येईल त्या दिवशी ह्या सिद्धांतावर आपण पोहोचू. मग देह मी आहे असं जोपर्यंत आहे तोपर्यंत अहम आहे. आणि जोपर्यंत अहम आहे तोपर्यंत पाप पुण्याचा साक्षी संबंध आहे. आणि पाप पुण्याचा साक्षी संबंध पाहत असताना जो पापाचाही वाटेकरी नाही, जो पुण्याचाही वाटेकरी नाही, तो पाप पुण्यामध्ये अडकलेला आहे. मग आता पाप कोणाला आणि पुण्य कोणाला असा प्रश्न आहे. मग कशाला म्हणायचं पाप आणि कशाला म्हणायचं पुण्य? आता पहा, सोपी प्रक्रिया सांग. आपल्याजवळ गाय, गाईचं दूध आपण काढतो. वासरू सोडल्यावर गाय पाहणा फोडती. वासरू सोडल्यानंतर गायीनं जर पाहणा फोडला तर पाहणा वासरासाठी का आपल्यासाठी? दूध वासरासाठी का आपल्यासाठी? आपण कोणासाठी काढतो? मग हे पाप आहे का पुण्य आहे? इथून सुरुवात आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात असं बारकावा जर सूक्ष्मातला सूक्ष्म बारकावा जर तपासित गेलो तर सगळ्या संबंधात जर बघितलं तर व्यवहारात कोणताही व्यवहार करणं शक्य नाही. कारण व्यवहारामध्ये कोणतंही काम करीत असताना पाप पुण्याचा संबंध आहे. इथं कोणतंही कार्य बघा करीत असताना काही करा तुम्ही त्याच्यामध्ये पापाचा संबंध आहे. का तर मृत्यू लोकामध्ये जेवढं काही कार्य होतंय किंवा मनुष्य देहामध्ये मनुष्य जन्माला आला त्या दिवशीपासून जे कार्य करतो. आता सोपं बघायचं. मला विचारलं आज कीर्तन कोणाचं आहे? मी म्हणणार माझं आहे. कीर्तन माझं आहे का? नाही. कीर्तन कोणाचं? देवाचं. कीर्तन कोणाचं? देवाचं. अभंग कोणाचा? संताचा. बोलणारा मी आहे का? नाही. बोलणारा मी आहे का? नाही. मग मी बोलतही नाही, मला बोलणारा नाही, मी बोलणारा नाही, बोलणारा नाही, अभंग नाही, काय करणारा नाही. मग कीर्तन माझं आहे का? पण कीर्तन माझं म्हणल्याशिवाय राहतो का? म्हणूनच पाप आहे. विठ्ठल करत आणि भोगत असं लक्षात आलं पाहिजे. सुट्टे सुट्टे विषय येतं. कोण करतं आणि कोण भोगतं. मग करतं कोण म्हणले ज्यानं केलं त्याला भोगावं लागतं बरं का. समाधान महाराज, करण महाराज, बाप्पा जे करीत असतं ते भोगीत असतं. काय म्हणतात महाराज? हकीले कर्म झाले तेची भोगाले, हरी उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले तेचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती. बघा महाराज म्हणते जे केलं तेच भोगाला येतं. जे केलं तेच भोगाला येतं. सोपं बोलतो. कोणाची उपेक्षा नाही म्हणून फक्त कळण्यासाठी म्हणून बोलायचं. काही मंडळीचा व्यवहार असा असतो महाराज, बैठकीत बसल्यावर काहीनं जर काहीचं नाव घेतलं तर माणसं म्हणतात महाराज त्या माणसासारखा माणूसच हुशार नाही. कसा? उत्साहातून जातो. काय? उत्साहातून जातो पण वाचक अंगाला लागू देत नाही. कोण?
हा? हा? माणूस नाही त्याला कोल म्हणी जावा विठ्ठल. कारण ऊसाच्या फडात कोण असते असे ते समजा मागच्या जन्मी ह्यो कोला होता आहे का नाही, त्याच्यामुळे याला ऊसातून जाची सवय आहे. पण पाचट अंगाला लागू देत नाही. काही माणसाला ताकदीचा अहंकार असतो आहे का नाही. ताकद सगळ्यात जास्त कोणामध्ये, हा ते तर पुढे गेलं काम, तिकडे लांब नाही जात. आपल्या यावरात पाच परमेश्वर महाराज आपल्याजवळ आले आहे का नाही. तो त्याच्या इतका ताकदवान दुसरा कोणी नाही, कारण तो निर्बुद्ध आहे. ज्याला बुद्धी नाही त्याच्या अंगात ताकद जास्त असते. विठ्ठला जे मंडळी ताकदीवाले आहेत ते गवण आहेत असं नाही, जे मंडळी हुशार आहेत त्याचा अर्थ असा नाही. आता हे माणसं सुंदर गायन करते का म्हणून करते ते मागचे जेलमी कोकिळा होते आहे का नाही. कोकिळाचे संस्कार त्याच्या अंतकरणावर रुजू झालेले आहेत, बरोबर आहे का नाही. विकास महाराज मृदंग वाजवते म्हणजे काहीतरी इंद्राचा अंश त्यांच्यामध्ये आहे, कारण मृदंग वाजविण्याचं काम इंद्रदेव करते. इंद्रदेवाच्या आधी श्री महादेवानं केलं, श्री महादेवाचा अंश आहे. आणि मग आता संबंध जर सिद्धांतात काढला तर आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या एका स्वभावानं इथं मृत्यू लोकांमध्ये आहोत. आपला प्रत्येकाचा काही ना काहीतरी स्वभाव आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही एक हातोटी आहे जी दुसऱ्यामध्ये नाही पण याच्यात आहे. मग प्रत्येकाची हातोटी प्रत्येकापेक्षा वेगळी आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठिवण प्रत्येकापेक्षा वेगळी आहे, प्रत्येकाचं शरीर प्रत्येकाच्या शरीरापेक्षा वेगळं आहे, प्रत्येकाचा व्यवहार प्रत्येकाच्या व्यवहारापेक्षा वेगळा आहे. पण या सगळ्या सिद्धांताचा तपशील जर बघितला तर याच्या ठिकाणी जो करताय किंबहुना ज्याच्या संबंधानं हे सगळं व्हायलंय तो मात्र वेगवेगळा नाही. सोपी प्रक्रिया पहा. आता आपल्या सगळ्याच्या अंगात रंगीत कपडे आहेत. कपडे किती रंगाचे जरी असले तर शेवटी कपडे कशाचे, कापसाचे. कपड्याला रंग किती लावला, हे कपडे किती रंगाचे, याची डिझाईन कशी आहे, याच्यापेक्षा कपडे कशाचे. हा तसं सिद्धांत लक्षात घ्यायचा. कोण माणूस गरीब आहे, कोण माणूस श्रीमंत आहे, कोणी जातीनं उच्च आहे, कोणी जातीनं कनिष्ठ आहे, कुळा गोत्राचा पदाचा अधिकाराचा संबंध जर बघितला तर हा सगळा तपशील लौकिकासाठी लावलेला आहे. परमार्थामध्ये याचा तपशील लागत नाही. इथं सगळ्याला समदर्जा आहे, का तर ही जागा सम आहे म्हणून महाराज इथं सम असा संबंध लागतो. मृदंगातही सम आहे, गायनातही सम आहे, गायकालाही सम लागतो आणि मृदंगाचार्यालाही सम लागतो. असा परमार्थात अधिकारच सम आहे म्हणून म्हणले सगळेच या. यारे यारे लहान थोर यादी भलती नारी नर, यादी भलती नारी नर, यादी भलती नारी नर. यारे यारे लहान थोर यादी भलती नारी नर, यादी भलती नारी नर, यादी भलती नारी नर. मग आलेली सगळी मंडळी परमार्थच करीत असते असं नाही बरं बाबा. आलेली सगळीच मंडळी परमार्थच करीत असते असं नाही. आलेले सगळेच मंडळी भजन करीत असते असं नाही. आलेल्या सगळ्यात मंडळी आहेत जमन असं नाही. आणि मग जी मंडळी इथं आली ती व्यर्थ नाही. बघा ना, इथं येऊन नुसती कोणाची उपेक्षा जरी केली तरी सुद्धा पुण्य होतं. एखाद्या भजनाला चाल म्हणताना जर समजा थोडासा मागं पुढे हिशोब झाला आणि कीर्तन संपल्यावर जर त्याची उपेक्षा केली आणि त्या उपेक्षेमध्ये जर सहजच देवाचं नाव वाणी वाटी गेलं पुण्य होतं. एखाद्या कीर्तनकाराची टिंगल केली आणि टिंगल करता करता कीर्तनकाराच्या मुखातून एखादं सहज देवाचं नाम निघालं, त्यानं जर हे टिंगलीमध्ये घेतलं तर त्याला सुद्धा पुण्य होतं. म्हणून इथं वाया जाता असं काही नाही, इथं वाया गेलेलं सुधरतं. विठ्ठल परमार्थामध्ये जी मंडळी निंद्य होती ती वंद्य झाली. ज्या ज्या मंडळीने संताची निंदा केली ती मंडळी शेवट संताला वंदनीय झाली. बरं का, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आरतीचा संबंध जर बघितला तर रामेश्वर भट्टानं जगद्गुरु तुकाराम महाराजांची निंदा केली, पण शेवटी तेच रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल आता आरतीमध्ये संबंध सांगायला. काय म्हणतात रामेश्वर भट्ट, तुका विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा. म्हणजे रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकाराम महाराजांची आवेलना करीत होते असं नाही,
कारण रामेश्वर भट्ट हे अधिकार संपन्न व्यक्तिमत्व होतं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजाचा अधिकार करण्याकरता त्यांना जेवढा वेळ लागला तेवढ्या वेळामध्ये त्यांनी महाराजाची उपेक्षा केली. पण महाराजाचा अधिकार ज्यावेळेस त्यांना कळाला त्यावेळेस त्यांनी महाराजांची स्तुती केली की म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही दुजा. म्हणजे साक्षात्कार अनुभूती सिद्धांत लक्षात आल्यानंतर जी मंडळी उपेक्षा करती, जी मंडळी निंदा करती, तीच मंडळी वंद्य होती असा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत. ज्या विसोबा खेचर स्वामीनं माऊलीला मांडे भाजण्यासाठी खापर दिलं नाही त्याच विसोबा खेचर स्वामीला जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या अवतारात पहिल्यांदा होते नामदेव महाराजाच्या, त्या नामदेव महाराजाचा गुरु करण्याचा अधिकार जगाच्या मालकानं म्हणजे पांडुरंगानं विसोबा खेचर स्वामीला दिला. विसोबा खेचर स्वामीचा सिद्धांत बघितला तर विसोबा खेचर स्वामी आळंदीत माऊलीला मांडे भाजायला खापर देत नव्हते, पण नामदेव महाराजाचे गुरु होण्याचा अधिकार विसोबा खेचर स्वामीचा आहे. असा वारकरी संप्रदायाच्या श्रृंखलेनं सिद्धांत जर पाहत गेलं तर अधिकारी मंडळीला, जी मंडळी अधिकार संपन्न आहे त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा कृपा झाली बरं का. चांगदेव महाराजाचा सिद्धांत बघितला. चांगदेव महाराज म्हणजे आपले काकडे कंडरीचे नाही बरं का, ते चांगदेव बाबा बरं का. त्याची चांगदेव खवण्याची भानगड व्हायची. काय म्हणायचे तुमचंच नाव काल कीर्तनात घेतलं म्हणजे आमचं चिटकायचं पुन्हा विठ्ठल विठ्ठल. असं होतं ते कधी कधी काय माहिती. आता त्या दिवशी भेंडाळ्यात नाही का शब्दाला धरूनच प्रमाण होतं विठ्ठल विठ्ठल. अर्थ कळाला तर संदर्भ लागतो. शब्दानं अर्थ लक्षात येतो पण शब्द जर लक्षात घेतला तर अर्थ लक्षात येत. शब्द अर्थ असा त्याचा अर्थ आहे. शब्दाचा अर्थ त्याला शब्द अर्थ आणि शब्द पुराणात आहेत पण त्याचा अर्थ सांगण्याचं कौशल्य श्री गुरु आहे. म्हणून म्हणले श्री गुरु वाचूनी सापडे ना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी. कारण अर्थ कुठे येतं त्यालाही प्रमाण दिलं महाराज. काय म्हणले महाराज अर्थ कशात लपलेत पुराणात लपले. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी आणि विषय लोभी म्हणे साधन हे भरविले. म्हणून म्हणले झाडू संताचे आडराणी भरले. संताचा मार्ग धाडायचा म्हणजे ज्याना मार्गाने येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मग येणे पंथ म्हणजे केणे पंथ. पंथ म्हणजे रस्ता. जो रस्ता संतांनी दाखविलेला आहे. कोणता रस्ता दाखविला? सोपा रस्ता दाखविला. संतांनी सोपा रस्ता दाखविला आपल्याला. टाळ दिंडी हाती तुम्हाला नाचा नाही म्हणलं मी. त्याच्यात नाचा शब्द आहे असा. सोपेवर मामा सांगितले संती आणि टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू. नाचा बाबा कुठं नाचा? भजनात नाचा. नाचा बाबा कुठं नाचा? इथं कीर्तनात नाचा. नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान
नाचत? नाचत कोण? आता आपण नाचतो, मी नाचतो, तुम्ही नाचले, लेकरं नाचते, सगळेच नाचते आहे ना? नाचतेत का नाचवित आहे? हे बाप्पा, तुम्ही गावातून कीर्तनाला आले का तुम्हाला आणलं? नाही नाही, तुम्ही सगळे मायबाप कीर्तनाला आले का तुम्हाला आणलं? कोणी? संतोषराव कोणी? गावकऱ्यानं आणलं का सप्त्याच्या भोग्यानं आणलं का विकास महाराजांना आणलं का महाराजांना आणलं? कोणी आणलं? कोणी? म्हणून आणलं. कोणी आणलं? आता तुम्ही येणं येऊन आले, हे महाराज भेंडळ येऊन आले आहे का नाही? तुम्ही कसे आले का तुम्हाला आणलं? व्यवहार पान कसा आले का आणलं? गावातले माणसं आपापल्या घरून आले का आणलं? बाबा बरोबर कोठड्यावरून आले आहे का नाही? एवढे सगळे विद्यार्थी घेऊन आले आहे का नाही? आले का आणलं? बोलिलं म्हणून आले, पण बोलिले बी आले का आणले? असं हे नाही. माग काही शिल्लक नाही ठेवलं पाहिजे, चट खंगाळून निघेलं पाहिजे. जसा असा आमंटूक एखादबार असा बादग्या पाऊस पडतो, ठोक पाऊस पडला, गावचे वडे खंगाळून धुवून जातात. काही शिल्लक राहते का? नाही. 12 महिने काय काबाट कुटाणा झाला असं चट धुवून जातो त्या वड्यातला. इथं बरं का, ज्यानं आणलंय ते कोण? मन. कोणी आणलंय तुम्हाला? मनानं आणलंय ना, आणून बसिलंय. कोणी बसिलंय? आणि बसिल्यावर ते स्टार्टर मध्ये गेलंय. थ्री फेस आली का नाही पहा. कोण? मन. मग तुम्ही इथं बसलेले आहेत आणि मन कुठे आहे? स्टार्टर मध्ये. मग तुम्ही बसलेले आहेत का बसिलेले? आणि बसिल्याला कोण असतंय? हे बसणं वेगळं आणि बसीनं वेगळं. बसलेले वेगळे आणि बसिलेले वेगळे बरं का. बसलेले माणसं इथं म्हणल्यावर टाळे वाजिते आणि बसिलेले काहीच म्हणत नाही. ते नुसतेच बसिल्यासारखे बसते. धोरण पहा कसे आहेत, जरा समजून घ्या विषय. असा समजायसारखा विषय बरं. आपण कीर्तनात बसायचं नाही, बसल्यासारखं बसायचं, बसिल्यासारखं बसायचं नाही. बसिल्यासारखं बसणं वेगळं आणि बसणं वेगळं. मग कीर्तनात बसले का बसिले? बघा ना, सिद्धांताचं बोलणं आहे. आपण कीर्तनात बसलो का आपल्याला बसिलंय? बसिलंय का बसलो? बसिलंय म्हणावं तर बसिनार गेला इथून, आणि बसलोत म्हणावं तर हजर आहे का नाही? ज्याचं चित्त कीर्तनात नाही बरं का, समाधान महाराज, करण बाबा महाराज, त्याला प्रमाण महाराज काय म्हणते? जवळी नाही चित्त आणि काय मांडिले प्रेत. जवळी नाही चित्त आणि काय मांडिले प्रेत. प्रेत म्हणजे मड. ज्याचं चित्त कीर्तनात नसतं ते इथं बसला जरी असला ना ते बसिल्यासारखाच आहे, असं महाराजाचं प्रमाण आहे. कारण कीर्तनामध्ये चित्त लागतं, कारण चित्ताशिवाय चिंतन होत नसतं. आणि परमार्थामध्ये सगळ्यात पोषक जे चित्त नाही नामी करीत व्यर्थ, चित्त नाही नामी तरित व्यर्थ, चित्त नाही नामी तरित व्यर्थ. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे. चित्त नाही नामी करीत व्यर्थ, चित्त नाही नामी तरित व्यर्थ. सोपं सांगतो. तुम्ही पंढरपूरला वारीला चालले आणि तवा पाऊसच पडला नाही, रान तयाळे, रावण उभा करून फुल्या गेल्या, हाणून फुलेले आहेत, आणि नेमके तुम्ही येळापूर पशी मुक्कामाला गेले ना, असा पाऊस पडला ठोक्या, आणि घरून फोन आला की लय पाऊस पडला, असं लगे रानातून पाणी खंगाळून गेलंय. मग तुमचं ध्यान दिंडीत राहतंय का फुल्या वाड्याकडे येतंय, सरकीत जातंय का भजनात राहतंय? तसंच होतंय ते. म्हणून म्हणले चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग कुठं गेले आणि चित्त. आता अजून सोपा दृष्टांत सांगतो. पहिल्यानं आपल्या परतूरच्या रेल्वे स्टेशनला, शेलूच्या रेल्वे स्टेशनला, बस स्टँडला घोड्याची तांगे होती. घोड्याची तांगे
आणि मग त्या टांग्याला घोडा असायचं आणि घोड्यावर त्या गाडीवान बसलेला असायचा, जो घोड्यावर बसलेला घोड्याचा मालक. जे बस स्टँडचं घोडा असायचं त्याचं तोंड रेल्वे स्टेशनकडे असायचं आणि रेल्वे स्टेशनला जे घोडा असायचं त्याचं तोंड बस स्टँडकडे असायचं. आणि रेल्वे स्टेशनच्या घोड्याचा मालक त्याच्या कानात बस स्टँड बस स्टँड बस स्टँड बस स्टँड म्हणायचा आणि बस स्टँडच्या घोड्याचा मालक बस स्टँडवाल्या घोड्याच्या कानात रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन म्हणायचा. म्हणजे बस स्टँडचं घोडं कुठं उभं आहे? बस स्टँडला. पण बस स्टँड पाहतंय का? नाही. त्याला बस स्टँड ऐकू येतंय का? नाही. त्याच्या कानात गजर कशाचा? रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन. आता रेल्वे स्टेशनला जे घोडं उभं आहे त्याचं तोंड कुणीकडे? त्याच्या कानात गजर काय आहे? ते उभं कुठे आहे? बस रेल्वे स्टेशनला. आणि ऐकत आहे काय? पाहतंय काय? त्याच्या चित्तात काय? मग कोणतं घोडं बरं? नाही पहा ना. आता हे दिंडीत गेलेले माणसं दिंडीत जाते, जाऊ नये असं नाही, जावा. पण दिंडीत गेल्यावर तिकून फोन करते, अय हरणं आले होते का रे? कुठं? सरकीच. हा, तिला म्हण बायलायला चांगलं जपू जाय, 2 टाइम खुराक खाऊ घाली जाय. कोणाला म्हण? तिला म्हण. म्हणजे यायच्या ध्यानात ती पुन्हा बैल, वावर, हरणं, सरकी आणि हे कुठे आहेत? आता घरी ही यायची, ती घरी आली, काठवतीत पाणी पाटी द्यायची, भरून घ्यायची, पीठ टाकीची, उल्यावर चहा मांडली ती. चहा मांडल्यावर पोरला म्हणती, बड्या टीव्ही तरी लाव. तो हे दादा कुठं चमकत येत का पाय तरी? कुठं? टीव्हीत. म्हणजे घरच्या घोड्याचं तोंड कुणीकड आणि पंढरपूरच्या घोड्याचं तोंड कुणीकड? कोणते घोडे बरे? विठ्ठल. असं कळायसाठी बरं काही म्हणजे हो ना. आपल्या संत मालिकेमध्ये एक संत होऊन गेले. ते संत कधीच कुठं गेले नाही. पंढरपूरच्या जवळ त्याचं गाव होतं आरण. जवळ असताना सुद्धा ते कधी पंढरपूरला गेले नाही. पण पांडुरंगाचं भजन त्यानं कधी करायचं सोडलं नाही. शेवटी एक वेळ अशी आली महाराज की जगाच्या मालकाला त्यांची दया आली आणि पांडुरंगाला प्रत्यक्ष त्यांची भेट घेण्याकरता आरणला यावं लागलं. म्हणून त्यांचा उल्लेख करीत असताना महाराज धन्य म्हणाले. धन्य धन्य ते धन्य धन्य ते आरण्य रत्नाचे ठिकाण. धन्य ते आरण्य रत्नाचे ठिकाण. धन्य ते प्रगटला निधान. हो. धन्य ते आरण रत्नाची खाण. धन्य म्हणले. आता कोणाला धन्य म्हणले? गावाला धन्य म्हणले. कारण ज्या गावात ते प्रगट झाले ते गाव धन्य. ज्या माता पिताच्या उदरा संबंधानं ते प्रगट झाले ते उदर सुद्धा धन्य. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. हा, गाव धन्य, माता पिता धन्य, पोटाला आलेला पुत्र धन्य, ती भूमी धन्य. ते सगळंच काही धन्य होत आहे. मग साधक दशेमध्ये राहत असताना, साधकानं साधकीय वृत्ती पाहत असताना, साधक वृत्तीमध्ये बाह्यरंगापेक्षा अंतरंगाला महत्व जास्त दिलेलं आहे. आणि अंतरंगामध्ये जी साधना साधक करतो तो साधक कोण? तर त्याची भूमिका लावली चित्ताला.
बाह्यरंगानं साधकाचा संबंध बघितला तर प्रमाण म्हणतं साधकाची दशा असावी उदास आणि उपाधी नसावी अंतर्बाह्य. अंतरंगानं साधकाला उपाधी नसली पाहिजे. मग अंतरंगानंही साधक उपाधी मुक्त असला पाहिजे आणि बाह्यरंगानंही साधक उपाधी मुक्त असला पाहिजे. मग बाह्यरंगाचा संबंध अंतरंगाशी नाही, अंतरंगाचा संबंध बाह्यरंगाशी नाही. कदाचित काही बाह्यरंगानं साधक आहेत पण अंतरंगानं बाधक आहेत, काही अंतरंगानं साधक आहेत पण बाह्यरंगानं बाधक आहेत, काही बाह्यरंगानंही बाधक आहेत आणि अंतरंगानंही बाधक आहेत, काही बाह्यरंगानंही साधक आहेत आणि अंतरंगानंही साधक आहेत. मग आता साधकाचं चिंतन जर बघितलं तर कोणत्याही साधकाला पाहत असताना आपण जर पाहायला निघालो तर सोपा विषय सांगतो तुम्हाला. आता हातात दिवा घेतला, हातात काय घेतला? दिवा घेतला. दिवा म्हणजे बॅटरी धरा, आता दिवे नाही राहिले, बॅटरी घेतली आणि बॅटरी घेऊन एक माणूस निघाला, मला अंधार पाहायचा आहे. कळाली भाषा? हातात बॅटरी आहे म्हणजे उजेड आहे आणि उजेडात काय पाहायचं आहे? दिसन का? उजेडात काय पाहायचं आहे? दिसन का? नाही ना. प्रकाशामध्ये अंधकार दिसत नसतो, अंधकाराच्या ठिकाणी प्रकाश झाला की अंधकार निवृत्त होत असतो. तशीच भूमिका आपली आहे. आपण हातात प्रकाश घेऊन, हातात उजेड घेऊन अंधकार पाहण्याच्या शोधात आहे. किंबहुना आपल्याला अंधकाराची असणारी शोध आहे का? तर आपली बुद्धी स्वयंप्रकाशित आहे. आपली बुद्धी कशी आहे? स्वयंप्रकाशित आहे. ह्या बुद्धीला दुसऱ्याच्या प्रकाशनानं प्रकाशित होण्याची गरज नाही. मग ही बुद्धी स्वयंप्रकाशित असताना आपण दुसऱ्याचे अवगुण शोधायला निघालो म्हणजे आपण दुसऱ्याच्या जीवनात अवगुण पाहतो, अवगुणाचा शोध आहे का? तर मुळात आपण प्रकाशमानित हे आपल्या लक्षात नाही. कारण प्रकाश जसं समजा तुमच्या हातात जर उजेड असला आणि एखाद्या खोलीत तुम्ही दाबला, म्हणतात पोरो इथं अंधारच नाही, उजेड केल्यावर अंधार राहत असतो का? नाही राहणार. तसा आपल्या बुद्धीनं आपण एखाद्याचे अवगुण जर पाहिले आणि आपली बुद्धी जर सम असली, आपल्या बुद्धीमध्ये जर विषमता नसली, आपली बुद्धी जर सत्सत विवेकावर असली तर आपल्याला दुसऱ्याच्या ठिकाणी अंधकार म्हणजे अवगुण सापडत नाहीत. मग महाराज प्रमाणानं सांगाले तसं आपल्या बुद्धीमध्ये जर सत्सत विवेक असला, आपल्या बुद्धी संबंधानं आपण आता इथं सदविवेक बुद्धीनं जर आता बघायला गेलो तर दुसऱ्याच्या ठिकाणी म्हणजे कोणाच्या ठिकाणी आपल्याला अवगुण सापडत नाही. आणि असा ज्याच्या ठिकाणी अवगुण नाही त्याला सज्जन म्हणले महाराज. त्याला काय म्हणले? सज्जन. तू काय म्हणे? तैसा सज्जनापासून आणि पाहता अवगुण मिळेची ना. मग आता तिथं ज्यांच्यापासून अवगुण मिळत नाही त्यांना सज्जन म्हणल्या गेलो. आणि जी सज्जन मंडळी आहे अशा सज्जन मंडळीचा शोध आपल्याला लावायचा आहे. त्याच्याकरता सप्ताह आहे. सप्त्यामध्ये शोध लावायचा आहे सज्जनाचा. सप्त्यामध्ये संगती होणार सज्जनांची. सप्त्यामध्ये सज्जन सत्पुरुष भेटणार, गावातले असले काय बाहेरचे असले काय. इथं आपण एकमेकाच्या संगतीत राहत असताना दुर्जन भूमिका संपुष्टात येणार आणि सज्जन वृत्ती तयार होणार. आणि ह्या सज्जन वृत्तीचा संघ बघितला तर महाराज म्हणते हिच्या ठिकाणी अवगुणाचा लेस नाही. का नाही? तर इथं 7 दिवस नामाचा जय घोष आहे, पवित्र अन्न आहे, पवित्र चिंतन सर्वनाम आहे. आणि अशा सात्विक वातावरणामध्ये आपल्या ठिकाणी अवगुणाची उत्पत्ती नाही. म्हणून अशा सात्विक वातावरणामध्ये सज्जन सत्पुरुषाचा संघ आहे. सज्जन सत्पुरुषाच्या संगतीमध्ये त्यांच्या नामाचा घोष आहे. आणि ज्या नाम घोषाचं चिंतन नुसतं कानाद्वारे अंतकरणावर पडलं तरी सुद्धा पुण्य होतं. तर असा नामघोष जर आपण आपल्या वाणीनं केला तर काय होईल? पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे राम, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, हाय पुण्यवंत भावे.
घेता सजनाची नावे माझ्या तुटी ओ नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी महाराज म्हणते पुण्यवंत व्हावे. कशानं पुण्यवंत होणार? घेता सज्जनांची नावे. मग आता सज्जन कोणाला म्हणलं? उदाहरण सांगितलं. पाहता अवगुण मिळेची नाही. मग ज्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर अवगुण सापडत नाही, मग अवगुण दुसऱ्यामध्ये असतो का आपल्यामध्येच असतो? प्रकरण पहा कसं. महाराज म्हणतात अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. आडात असल्यावर पाहुऱ्यात येत असतं. आडात ही तर मन कळती ना. आडात असल्यावर पाहुऱ्यात येत असतं. प्रमाण नका लक्षात येऊ दे, जाऊ दे, सोडून द्या. अंतकरण वृत्तीचा सिद्धांत जर बघितला तर अंतकरण वृत्तीनं जर आता इथं तुम्ही मी पाहत असतो, ज्या अंतकरण वृत्तीचा सिद्धांत आपण काढत असतो, ती अंतकरण वृत्ती तुम्हाला मला तुमची माझी वृत्ती जर सत असली तर ती वृत्ती तुम्हाला मला सतदर्शन करून देते. तुमची माझी वृत्ती जर अवगुणाची असली तर तुम्हाला मला अवगुणाचं दर्शन होतं. सद्गुण आणि अवगुण असा चिंतन जर बघितलं तर अवगुणाचा आणि सद्गुणाचा सिद्धांत आहे. कारण आपण मंडळी गुणाचा अंगीकार करणार आहोत. आता घटकाभर याच्या आधी मी पॅन्ट शर्ट घालून आलो आहे का नाही, आणि आता पॅन्ट शर्ट घातल्यावर लगेच धोतर नेसलो. धोतर नेसल्यावर तुमचा पाहण्याचा नजरिया बदलला का राहिला, आणि आता कीर्तन झाल्यावर पॅन्ट घातल्यावर पुन्हा नजरिया बदलला का राहिला. म्हणजे तुम्ही आमच्याकडे पाहता का कपड्याकडे पाहता? असं आहे ते. म्हणजे तुम्ही वरून वरून पाहणारे लोक आहे का नाही? हा, तुमची नजर कशी आहे? तुम्ही कपड्यावर महाराज ओळखणारे लोक आहे. आता मी बऱ्याच गावात कीर्तनाला गेल्यावर बरेच लोक काष्ट्याकडे पाहते. असा काष्टा दिसला असा पोर म्हणजे अरे हे रूमने काय म्हणते, काही तर असं म्हणतात बाप्पा, अरे हे गावरान महाराज आहे. आणि मी म्हणलं मग संक्रित कशी असते? नाही नाही, महाराज कुठं संक्रित गावरान असते का? म्हणजे धोरणं पाहणं कसे येतं आपल्याला. कपड्याहून महाराज की असते का? नाही ना. गंधावून माळावून महाराज की असते का? नाही ना. महाराज बाह्यरंगानं काहीतरी असलं तर अंतरंग पाहायला पाहिजे. महाराज म्हणते बाह्यरंगानं जर कदाचित एखाद्या वेळेस ऊस काळा दिसत असत, पण ऊसाचा अंतरंग जर बघितला तर ऊसाचा रस कसा आहे? हा, चोखोबा महाराजांचं प्रमाण आहे. उसरुंगा परी रस नये डोंगा, उसरुंगा परी रस नये डोंगा, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा. ए काय बुलाला तिवरल्या रंगा, काय बुलाला तिवरल्या रंगा, हे काय फुले वरली गंगा, काय फुला वरली गंगा. ऊस डोंगा परी रस नये डोंगा, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा. ऊस डोंगा. डोंगा म्हणजे कसा? हो ना. हे असं बरंच आहे. अभंग पाठ आहे बरं का. आपण कशामुळे म्हणायचं हे कळालं नाही. पण आता ही भजनी मंडळी अभंग ओळखून अभंगाचं भजन करणारी, बरोबर आहे. मग ओळखीला हरी, साठवीला पोटी, आणि होता त्याचे भेटी दुःख कैचे, म्हणून हे दुःखी नसते. आता विषय कसा आहे, पंचपदीच्या भजनातच ब्रह्मज्ञान कळत आहे.
पंचपदीच्या पहिल्या 2 भजनातच ब्रह्मज्ञानाची अनुभूती सांगितली. काय? तो हा विठ्ठल, तो हा माधव, तो जो पंढरपुरात आहे जगाचा मालक मायबाप पांडुरंग, तो आणि तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव. पण आमचं म्हणण्यावर ध्यान आहे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, मोहा कोणीच नाही बरवा. आणि मग पुन्हा सुरू करायचं, नाही कुणाचे कुणी आणि तुझे नाही रे कुणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. आणि मग कीर्तन झाल्यावर कुठं जातो? कसा हाणाव याला नाही कसे उगत म्हण संसार दुःख मूळ. आणि मग तू पोराचा फोन आला लवकर जायचं. एका महाराजाला म्हणलं, मी म्हणलं महाराज तुमचं नाव घेतो बरं का, नाराज नका होऊ तुम्ही, समाधान माना. मी म्हणलं काही समाधान गिमाधान? हो आहे म्हणले, घरी आहे. घरी? हा म्हणले 15 वर्षाचा आहे. म्हणजे भावना हे समाधान का ते समाधान? नाही गणित पाहणं कसं आहे, म्हणणं वेगळं आणि कळणं वेगळं. ज्याला कळालं ना गुरुजी ते म्हणत नाही, ज्याला कळालं ना ते म्हणतच नाही. का म्हणतो? तिथं बोलण्याची नाही. का तर तिथं सगळ्या वाण्याचा संबंध संपतो. परा पश्चंता मध्यमा वैखरी ह्या सगळ्या वाण्याचा संबंध तिथं संपून जातो. तिथं कळणे नाही, जिथं कळणे तिथं बोलणे नाही, जिथं बोलणे तिथं कळणेच आहे असं नाही. म्हणून शहाणे माणसं जे मौन असतात का, शहाणे माणसं जे मौन राहतात, शहाणे माणसं जे बोलत नाहीत का, म्हणून तर त्याला कळलेलं असतं की बोलून फायदा. म्हणून ते नुसते पसतेत वाट्यावरून टोकोमोको पाहते. तो का म्हणे उगाच राही आणि जे होईल ते का म्हणतो बोलून काय फायदा. तुम्ही म्हणले मोरंडीत गहू तर ते म्हणतो बाजारात, त्याच्यापेक्षा तूच चलू दे विठ्ठल. एकटीच म्हणला की दुसरा आंबा म्हणतो, त्याच्यापेक्षा मौन राहायचं. कारण व्यवहारामध्ये प्रतिकार होणार आहे. हे लौकिक जे या लौकिकारात समविचार कोणाचाच होणार नाही. कोणाचा जरी असला, आमचं जरी सांगणं असलं तर आमच्या इथं सुद्धा समविचार नाही. कारण आम्हाला कीर्तनाला याच मला भांडे आपत तिथं विठ्ठल विठ्ठल. इथं सगळ्याचे विचार सारखे असते ना असं नाही. कारण प्रत्येकाच्या अंतकरणातला विषय वेगवेगळा आहे. आणि मग प्रत्येकाचा अंतकरण सम झालं पाहिजे. कारण अंतकरण वृत्ती सम झाल्याशिवाय स्वभाव समतेकडे येणार नाही. स्वभाव समसन्न करण्याकरता अंतकरण वृत्ती सम लागल. आणि ज्यावेळेस अंतकरण वृत्ती सम होईल त्यावेळेस दृष्टी सम होईल. आणि विकास महाराज आपलं करण महाराज समाधान महाराज समदृष्टी जिथं होत असती का, समदृष्टी होत असती ना, त्या समदृष्टीच्या ठिकाणी अद्वैत असतं, द्वैत नसतं. म्हणून समदृष्टीचा सिद्धांत सांगितला की ह्या समदृष्टीनं जे दिसतं ते समच असतं, विषम नसतं. बरं का? समदृष्टीनं जे दिसतं समचरण दृष्टी विटेवरी. ह्या समदृष्टीनं जे दिसतं ते दिसणारं सम असतं, त्याच्यामध्ये विषम नसतं. विषम म्हणजे काय? विषम म्हणजे जे नसताना दिसतं त्याला विषम म्हणायचं. आणि सम म्हणजे काय? जे आहे ते दिसतं त्याला सम म्हणायचं. मग नसताना काय काय दिसतं आणि असताना जे दिसत नाही ते काय? असे 2 प्रश्न. विठ्ठल व्यवहार दृष्टी जर बघितली, आपण सगळे व्यवहार करतो, व्यवहारामध्ये विषमता आहे. व्यवहार सम होत नाही. कोणाचाच व्यवहार सम झाला नाही. राजा रावणाचा व्यवहार सम झाला नाही. त्याच्या एवढा श्रीमंत कोणी झाला नाही. त्याच्या एवढी सुख संपदा कोणाकडे नव्हती. लेकरं बाळं बायका पोरं सगळं जर तपासलं तर त्याच्या एवढं कोणी असणारं गडगंज नव्हतं. पण त्याचा सुद्धा व्यवहार सम झाला नाही. त्याच्या सुद्धा 3 अपेक्षा शेवट राहिल्या. कारण त्याला त्या पूर्ण करायच्या होत्या, आहे का नाही? पण ते जमलं नाही. समुद्राचं पाणी गोड करायचं होतं, जमलं नाही. सोन्याला श्वास आणायचा होता, जमलं नाही. आणि स्वर्गाला शिडी लावायची होती, जमलं नाही. त्याला ते जमलं नाही. रावणा एवढी भक्ती आपण करू शकत नाही. रावण महादेवाचे एवढे निष्काम भक्त होते, तेवढा निष्काम भक्त आता कोणी झाला नाही. शिवमहापुराण कोणी सांगायले? विठ्ठल शिवमहापुराण ऐकू नये असं नाही. लगेच त्याचा अर्थ पलीकडे लावायचा नाही, बरं का? हो नाही म्हणजे काय होतंय, आपली बुद्धी लगेच पलीकडे जाते की महाराज म्हणला शिवमहापुराण कोणी सांगायला. कोणी सांगित असं याचा अर्थ ते सामान्य नाही. ती अनुभूती आहे त्यांच्याकडे. कारण वक्ता बोलत असताना वक्त्याच्या ठिकाणी काहीतरी संचय असतो. आणि पुण्याचा संचय असल्याशिवाय तुम्ही ऐकू शकत नाही. कारण वाणीमध्ये तप असतं. पवित्र तो देह
वाणी पुण्यवंत आणि वदे जो अच्युत सर्व का. म्हणून वक्ता कोणी सामान्य नसतो. प्रत्येक वक्ता हा त्याच्या हिशोबाने अधिकारी असतो. ऐकणारे मंडळी सुद्धा सामान्य नसते. कारण 2 घंटे हे ऐकून घेण्याची क्षमता घेण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. कारण हे ऐकणं सुद्धा एवढं सोपं नाही, हे करणं एवढं सोपं नाही, हे बोलणं एवढं सोपं नाही. कारण याच्यामध्ये सगळ्या बाजू जर बघितल्या तर याच्यासाठी पुण्य लागतं. कारण व्यवहारामध्ये सुद्धा वाणी तप असतं. आता बघा, व्यवहारामध्ये काही अनाधिकारी मंडळी जर एखादी गोष्ट सांगित असेल आणि एखादा समूह जर त्याचं अनुकरण करीत असेल, तो माणूस पुण्यवान आहे. का म्हणून तर त्याच्या वाणीत तप आहे, त्याच्या वाणीत पुण्य आहे. का पुण्य आहे तर तो सांगतो, समाज ऐकतो. म्हणजे का ऐकतो, तो वाणीमध्ये तप आहे. ज्या दिवशी वाणीतलं तप, ज्या दिवशी वाणीतलं पुण्य संपल, त्या दिवशी पुन्हा कोणी ऐकत नाही. म्हणजे तपा महाराज हरिपाठात सांगितलं तपाला किती महत्व आहे. तपे बिन दैवत दिल्या बिन प्राप्त गुजे. धारण केलं तर नारद महर्षीला विचारल्याशिवाय केलं का मनानं केलंय. आणि नारद महर्षी संत होते आणि संताची लक्षणा घेऊन नारदानं विचारणा केली की माझा उद्धार जर होत असेल. नारदाला विचारलं रावणानं की माझा उद्धार कशानं होईल. तर नारद महर्षीनं सांगितलं देवाला शरण जा. रावण म्हणले कोण्या देवाला शरण जाऊ, हे सगळे देव आमच्या बोलूत्यात आहेत. कारण देव रावणाकडे कामाला होते. 9 ग्रहाच्या पायऱ्या होत्या. ज्या शनीला आपण भेटतो त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन रावण बसत होते. कारण त्याच्या पोराची जन्मपत्रिका होत नव्हती याच्या खराब्यामुळं. त्यानं त्या शनीला पालथं केलं आणि त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन बसले रावण. तेव्हा त्याची जन्मपत्रिका सोयीनं झाली. असा अधिकार संपन्न रावण. इंद्रदेव त्यांच्याकडे असणार कामाला, ब्रह्मदेव कामाला, चंद्र कामाला, वरुण देव कामाला, वायुदेव कामाला. गणपती बाप्पा फक्त गधे सांभाळायला होते रावणाच्या दरबारात. रामायणकाराला विचारा एखाद्या जुन्या, माझं जर खोटं वाटत असलं तर जुने रामायणाचार्य सापडले तुम्हाला तर हे वर्णन खोटं आहे का. हे सगळे देव रावणाकडे कामाला होते आणि म्हणला हे देव आमच्याकडे कामाला आहेत, मी यायच्या कसं काय शरण जाऊ. म्हणले मग विरोध करा, देवाला विरोध करा. ते म्हणला काय हरकत नाही, बिलकुल देवाला विरोध आजपासून. कसा विरोध करायचा. म्हणले देवाला क्रोध आला पाहिजे. क्रोध कसा येईल. म्हणले सगळ्यात जास्त असणारी अडचणीची गोष्ट उचलून आणा म्हणजे देवाला क्रोध येईल. म्हणून सीता आई साहेबाचं काय केलं, हरण केलं आणि प्रभू रामचंद्रानं रावणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. जसा जसा रावणाचा शोध जवळ येऊ लागला तसा तसा रावणाचा उद्धार काळ समीप येऊ लागला. आणि ज्या दिवशी रावणाला बाण लागला त्या दिवशी रावणाचा संहार झाला म्हणजे उद्धार झाला. विठ्ठल पुराणातल्या सगळ्या गोष्टी पहा. हिरण्यकशिपूचा संहार झाला, कंसाचा संहार झाला, रावणाचा सुद्धा काय झाला, संहार झाला. ही मंडळी सामान्य नव्हती महाराज. कारण यांचा संहार करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला आणि देवानं अवतार घेऊन त्यांचा संहार केला. मग देव अवताराला येत असेल तर ह्या मंडळीनं तप केल्याशिवाय आले का असा प्रश्न आहे. याला कधी असं तपासलं पाहिजे आपण. एकेरीच भूमिकेत नाही गेलं पाहिजे. कारण रावणाचा संबंध जर बघितला तर रावण वेदांताचे पारंगत होते. वेदांताच्या ज्या आता ह्या सूक्ष्म रुच्या ज्यांनी तयार केल्या ते रावण आहे. हिरण्यकशिपूचं चिंतन जर बघितलं तर मग हिरण्यकशिपूच्या पोटाला शुद्ध सात्विक भक्त प्रल्हाद कसे आले. हिरण्यकशिपू जर भजन करीत नव्हते तर संतती शुद्ध कशी झाली. मग प्रमाण कुठं लावता, शुद्ध बीजा पोटी. विठ्ठल विठ्ठल असं सगळं तपासलं पाहिजे. आणि हे तपासण्याकरता भागवत कथा आहे. श्रीमद भागवत कथेमध्ये वर्णन आहे हिरण्यकशिपूचं भक्त प्रल्हादाचं कयादूचं. हे संबंध झाला. शुद्ध सात्विक असणारा मुलगा संतती पोटाला आली भक्त प्रल्हाद. आणि मग हे सगळं झालं असेल तर कसं झालं असेल असा कधी तपशील लागला पाहिजे. म्हणून भजन करणारी मंडळी सामान्य नाही. आणि ज्यांनी भजन केलं त्यांच्या नावाचं जर भजन आपण केलं तर आपल्याला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता उद्धार होणार म्हणजे नेमकं काय होणार असा प्रश्न. बघा आता उद्धार होणार म्हणजे नेमकं काय होणार. सोपं सांगतो. आता थोडंसं विचारतो, राग नाही याचा. स्वर्ग पाहिलाय का आपण. नाही. जावं वाटत नाही का. पहा बरं आपण टेलर स्वर्ग पाहिलाय का. नाही पाहिला. जावं वाटत नाही का. जावं वाटतंय. स्वर्गाला कोणाला जाऊ वाटत नाही असं नाही, सगळ्याला जावं वाटतंय. पण पाहिलाय का. नाही. आता परतूर पाहिलं नाही का. पाहिलंय. आपण गेलो नाहीत का परतूरला. गेलो. मग परतूर पाहिलंय, परतूरला गेलो. तसं स्वर्ग पाहिलाय का. नाही. पण जाऊ वाटत नाही का. आणि मग आहे का. मोकळं खेळा राव. तसं तुम्ही कोंडू कोंडू धरीनं जीव नका. हे काय लय अवघड प्रश्न नाही तर होय. तुम्ही म्हणता तू आम्हाला काऊन विचारितो.
हाय का? बरेच लोक म्हणतात मारा तुम्ही इचारी जाऊ नका राव, तुम्ही सांगितला वा रे वा. आता एखादा माणूस जर रातच्या दारे धरीत असत त्यानं भुंड फोड्यावर मागं पुढं पाहावा का गपचिप उभा राहावा? नाही नाही, समजा मागून फुटलं पुढं पाणीच नाही आलं मग कसं होईल? नाही मग मी दारुड्याचे नो आता हे भोगायला का नाही भोगायला दाब मला कळावं लागेल नाही. नाही नाही, गणित पाहिलं कसं आहे बाप्पा? खोटं आहे का? स्वर्ग पाहिलाय का? नाही नाही का? आहे गाऊ नये, पुराणात सांगितलं. पुराणामध्ये वर्णन आलं बाबा स्वर्गाचं. हो, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणते तुका म्हणे विश्वास नाही ज्या म्हणी आणि पाहावे पुराणी विचार. पुराणात सांगितलं की स्वर्ग आहे, स्वर्ग पाहायला नाही. तसं नरकाचं चिंतन पहा, नरक आहे का? पाहिलाच नाही, पण मग म्हणतो कसं नरकालाच असेल. आपण म्हणत नाहीत का व्यवहारात? हा लय महाराज इतकं त्यानं तकलीफ दिली तो नरकालाच जाणार आहे. अरे जाणारे पण तुम्ही पाहिलाय का? आणि मग त्याला कसे धाडायले? नाही नाही, यावर पान कसं आहे? समाधान महाराज तुम्ही नरक पाहिलाय का? नाही. नाही का? कशामुळे? पुराणात सांगितला. पुराणात सांगितला. पण पुराणामध्ये जे सांगितलं त्याचा अर्थ आपण कळून घेतला पाहिजे. महाराज प्रमाणानं म्हणते घातलिया भय नरका. मग आता नरकाला जाण्याचं भय घातलंय, नरकाला जाण्याचं भय घातलंय. नरकाला जायचंय का? आता सध्या नरकातच आहे. नरका जाणे, मग नरकाला जायचंय का नरकातच आहे आपण? बघा, आईच्या गर्भात होतो सगळेजण आपण, आईच्या गर्भातून आलो. त्या आईच्या गर्भामध्ये राहत असताना त्या कुर्मी किड्याच्या वेष्टनामध्ये तिथलची घाण, तिथलची गरमी, त्याच्यात उबून उबून उकडून उकडून आपण 9 महिने 9 दिवसाला त्याच्यातून बाहेर आलो. म्हणजे त्याला गर्भाच्या दुःखाला सुद्धा कसं सांगितलं? ही गर्भीची यातना, नरक यातना एवढीच सांगितली. आपण गर्भात होतोच म्हणजे कुठं होतो? नरक यातनेतूनच आलो. आणि बाहेर इथं आलो, इथं आल्याच्या नंतर पुन्हा ह्याच गोष्टीमध्ये गुटायलो. म्हणजे हे तर सुद्धा काय? हा, मग याच्यातून सुटणं म्हणजे नरकातून सुटणं. आणि जाणं कुठं? तर स्वर्गाला जाणं. म्हणजे स्वर्ग काय असं एखादं विशिष्ट ठिकाण नाही, फक्त आपल्याला तशी सूचक काहीतरी कल्पना दिलेली आहे की त्याच्यामुळं आपण याचा बात करावं आणि तिकडे जाण्याची तयारी करावं, असं एक सूचक कल्पना आहे. की जसं स्वर्ग आणि नरक हे पूरक गोष्टी. जसं व्यवहार सांगतो तुम्हाला. आता बायोडाटे सुरू झाले लग्नाचे, आहे का नाही? लग्नाचे बायोडाटे आहे ना, त्याच्यात 2च रंग असतात. एक रंग गोरा, दुसरा रंग हा. मग तुम्हाला फोटो आल्यावर तुम्ही कोण्या रंगाचा फोटो सिलेक्ट करता? असं होतं का नाही बाप्पा? तसं कोण्या रंगाला डिमांड आहे जास्त? गोऱ्या रंगा. मग गोऱ्या रंगाच्या डिमांडला म्हणजे किंवा गोऱ्या रंगाला जो व्हॅल्यू आहे ते कोणामुळे? हा बघा ना, हे आता गोरा रंग असला म्हणजे मार्केटमध्ये काम जरा टाईट आहे, उच्च भाव आहे जरा. गोऱ्या रंगाला व्हॅल्यू उच्च आहे. कोणामुळे किंमत आहे गोऱ्या रंगाला? नाही, पुन्हा ऐका. असं गोऱ्या रंगाला मार्केट कोणामुळं? हा, अंधाराला किंमत कोणामुळं? लहान्याला किंमत कोणामुळं? गरीबाला किंमत कोणामुळं? असं आहे ना ते. तसं सगळं पूरक गोष्टी आहेत. त्या काळा आहे म्हणून गोरा आहे, काळा आहे म्हणून गोरा आहे, लहान आहे म्हणून मोठा आहे, गरीब आहे म्हणून श्रीमंत आहे, रात्र आहे म्हणून उजेड आहे. तसं जीव आहे म्हणून देव आहे, जीव आहे म्हणून देव आहे. हे त्याचा सिद्धांत आहे. ज्या दिवशी जीवाचा आणि देवाचा भेद संपल, ज्या दिवशी जीवाचा आणि देवाचा भेद संपन आणि संपणार आहे कोण्या दिवशी? आखरीच्या दिवशी. काल्याच्या कीर्तनात जीव ब्रह्म ऐक्याचा संबंध होणार आहे, जीव देवाचा संबंध संपणार आहे, आभेद तयार होणार आहे. आणि मग काला वाटू. हा, पण काला वाटायसाठी तू का आला? इथं का आला? मनुष्य देहाला का आला? कीर्तनाला का आला? भजनाला का आला? पोथी पारायणाला का आला? असं 7 दिवसात कळालं म्हणजे 8व्या दिवशी का आला? विठ्ठल. हे कळण्याचा संबंध वृत्तीचा लागतो किंवा चित्ताचा लागतो. आणि याला सज्जन केल्याशिवाय, याची भूमिका सज्जन झाल्याशिवाय, म्हणजे हे दुर्जन आहे आणि हे सज्जन आहे. इथं 2 भूमिका दुसरं कोणी घेणार नाही. कारण अनंत विषयाच्या चिंतनानं हे दुर्जन ढालं होतं आणि एका विषयाच्या चिंतनानं हे सज्जन होणार आहे. बरं का? जसं वाल्या आधी वाल्याच होता आणि वाल्याचा
वाल्मिक झाला कळण्यासाठी उदाहरण. वाल्या आधी काय करीत होता? मारा 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 म्हणत होता आणि मारा 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 म्हणता म्हणता राम राम म्हणायचा शिकला आहे का नाही? मग तेच मारा मारा म्हणत होता आणि तेच राम राम म्हणायला. बदललं काय? केले रामायण रामाजी, केले रामायण रामायण, केले रामायण रामायण. बरोबर. कोळ्याची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामाआदी. बदल झाला महाराज. रामाचा अवतार होण्याच्या आधी रामकथा तयार केली. कोणी केली? वाल्मिकानं केली. आधी कोण होता? वाल्या होता. आधी कोण होता? वाल्या होता. मग वाल्याचा वाल्मिक झाला कशानं? बर राम. पण मग शरीर बदललं का? नाही बदललं. हा, शरीर नाही बदललं, इंद्रिय नाही बदलले. काय बदललं? मन बदलायला मन असतो का? तुम्ही जसं आपल्याला उन्हाळ्यामध्ये झळई दिसते, झळई आहे ना. ह्या झळाया चालल्या. एक माणूस म्हणला काय झळाया पळायला, त्याच्यात मागं पळायला. झळई खरी असते का आणि खोटी असते का? आता सावली खरी असते का? नाही. आणि खोटी असते का? नाही. मग ती खरी नसती खोटी नसती. मग ती कशी असती? तिला खरं म्हणावं तर सकाळी नसती आणि खोटी म्हणावं तर आता दिसती. झळई खोटी म्हणावं तर दिसती आणि खरी म्हणावं तर टिकत. पण त्या झळईला खरं म्हणून एक जण पळत आहे, पुढं पळत आहे, मागं पाहत आहे, पुढं पळत आहे, मागं पाहत आहे. पळता पळता धडकी भरतय, मरत आहे. त्याला काय म्हणावं? त्याला हरण म्हणावं. हरण मृगजळाला पाहून पळतं म्हणजे झळईला पाहून पळतं आणि तिच्या धाक धाक पळतं. कोण? हरण. आणि पळता पळता मरत. कोण? मरत का धाकानं मरत? का मरण म्हणजे धाकच आहे? धाकच आहे. महाराज म्हणते तसा धाक आम्हाला आहे. कशाचा धाक आहे? संसाराचा आहे. संसाराचा धाक निरंतर आम्हासी, निरंतर आम्हासी. मरण भले गेले, मरण भले गेले तर काय अवघडायचे. संसाराचा धाक निरंतर आम्हासे, निरंतर आम्हासे. मरण भले गेले तर काय अवघडायचे. महाराज म्हणजे संसाराचा धाक निरंतर आमासी. संसाराचा धाक 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 मारावं लागायले. कशाच्या धाकानं? मग संसार खरा का खोटा? एवढाच मुद्दा काढतो संपितो, जास्त लांबीत नाही. पहा, संसार खरा का खोटा? खोटा म्हणावं तर सुटाना आणि खरा म्हणावं तर कळना. कळायला का आपल्याला? बघा आता, घर घरामुळं का घर आपल्यामुळं? पहा बरं. आता सगळ्याच्या खात्यावर सध्या पैसे आलेत घरकुलाचे. आले का नाही? कोण्या गावात 200, कोण्या गावात 400, कोण्या गावात 500 असे घरकुला आलेत. आता मी सरपंच आहे म्हणून मला माहिती बरं का, म्हणून सांगायला उगं कशाला कोण दुसऱ्याचं कशाला इचकू मी. आमच्याच ग्रामपंचायतचं सांगायला होतं मग. होय, हाय आले का नाही पैसे बाप्पा सगळ्याला? हा, मग घरकुलाचे पैसे आलेत. मग आता घरकुल पैसे आले म्हणून बांधणार का आपण बांधणार? नाही, पैसे गंजेत पण बांधीन कोण? आपण. घर घरामुळं का आपल्यामुळं? आपल्यामुळं. बांधलं कोणी? डिझाईन कोणी काढली? जसं पाहिजे तसं कोणी केलं? दिशा कोणी तपासल्या? हा, इकडं संडास पाहिजे, इकडं पाण्यात टाकी पाहिजे, इकडं बाथरूम पाहिजे, सगळं तपासून बांधलं. कोणी बांधलं? आपण बांधलं. मग आपण बांधलेलं घर आपल्यामुळं का त्या घरामुळं? आपण. आपल्यामुळं घर आहे का नाही? पण मग घर पाड्यावर मालक रडतो. घर पाड्यावर मालक आणि मालक मेल्यावर घर रडतं का? नाही ना. मग आपण घरात राहावं का घरानं आपल्यात राहावं? हा, मग आता आपलं कसं आहे? आपण घरात येत का घर आपल्यात येत? असं येते. त्याच्यामुळं आखरीला घर 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 करते. आलं ध्यानात तुमच्या? आणि मग पोरं म्हणते तो मग वापसून घर 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 वाजायले. मग शहाणे माणसं पळत जाते म्हणजे खाली घ्या खाली घ्या खाली घ्या. तवा खाली घातल्यावर पटकून जातो चिव. का म्हणतो तो रूप काय होतं? घरच होतं. घर 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 सुटलंच नव्हतं घर. काय त्याच्यामुळं हाय हे कळून घ्या. कारण आयुष्य जोपर्यंत तो रूप घर कळून घ्या. आयुष्य जोपर्यंत तोपर्यंत शरीर कळून घ्या. आयुष्य तोपर्यंत परमार्थ करून घ्या. आयुष्य तोपर्यंत भजन करून घ्या. एकदा आयुष्य संपलं, एकदा नरदेह गेला की महाराज म्हणते पुन्हा देव नाही. गेला गेला नरदेह
मग कैचा भगवंत. उठा साधू संत साधा आपुले हित. आणि गेला गेला नरदेह मग कैसा भगवंत. एकदा शरीर गेलं की पुन्हा देव नाही, एकदा शरीर गेलं की पुन्हा संसार नाही, एकदा शरीर गेलं की पुन्हा सुखदुःखाचा संबंध नाही. म्हणून हे शरीर येतोपर्यंत काय करा, वृत्ती सज्जन करा, चित्ताला सावध करा. आणि मग एकदा चित्त सावध झालं की ह्या चित्ताला सावध दशेमध्ये कुठं लावा म्हणते, त्याला सावध होऊन कुठं लावा म्हणते. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. हा सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा बारी. सोहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. हे सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. हा सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. वारी वारी मल्हारीची वारी. हा वारी वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या कणवाची वारी. वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची हा वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. आता जमलं पा आहे का नाही, याला म्हणायचं थोडे परी निके आहे ना. लय म्हटलं काय नाही करायचं. हा? दोनच बैल आहेत पण तांग्याला ते आहेत, आवताला ते आहेत, पटाला ते आहेत. फक्त वैरण टाकून हाना म्हणजे जमलं. विठ्ठल विठ्ठल. नाही तर म्हणजे हाय बाटूक. गाड्याला वाटलं मालक टाकन, मालकाला वाटलं गडी टाकन, उपाशीच. 7 वाजता फासुळ्या. जाऊ द्या, कळालं त्याला, कळालं नाही कळालं, कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. एक गोष्ट पण जरा रांगत झाली पहा, हाय का नाही. वर्ष झालं या गोष्टीला, गेल्या वर्षी कीर्तनाला आलतो तेव्हा आहे ना. पण माळ घातली होती हो कोणी. हा नाही, पुन्हा एक जणांना घातली. हा कोणी. हा याला म्हणते खळ्याजवळच पाखरण खाल. हा बात आता बाप माणसं आहे, त्याला आपण काय बोलू शकत नाही. पण आहे ना, नाही आहे म्हणून म्हणतो ना, ते बाप माणसं आहे त्याला आपण काय बोलू शकत नाही. पण बरं, पुन्हा रोज संपर्क आहे आमचा, आहे का नाही, रोज संपर्क आहे आमचा. पण त्याच्यामुळं मी आल्या आल्या आजी तिथं म्हशीच्या पत्रात गेलो. विठ्ठल आता इतक्या कीर्तनात म्हणल्यावर तर घालणंच भाग आहे. पुन्हा आईचं दरबार आहे, इथं काय अडचण आहे का काय. आता बरं चला, कुठून मुद्दा सुटला आपला. सावध होऊनी भजनी लागा, बरोबर आहे का. देव करा कैवारी. महाराज म्हणते सावध व्हा, सावध होऊन भजन करा, बेसावधतेनं भजन करू नका. पण मग सावध होण्यासाठी काय करा, अजून दोन्ही बाजू बघा. कारण विकास महाराज पखवाद वाजवले, एकीकून का दोन्हीकून. कारण एकीकून वाजल्यावर गोडी येत नाही त्याची, त्याला दोन्ही गुण वाजवावं लागतं. तसं दोन्ही बाजू बघा. सावध होऊन भजनी लागा. आता सावध झालो भजन करालो, पण सावध होण्यासाठी काय करा. कधी होईन करण महाराज सावध माणूस. सावध झालो सावध झालो हरी चालो जागरण. हरी चालो जागरण. हरी चालो जागरण. सावध झालो सावध झालो हरी चालो जागरण. आलो जागरण हरी चालो जागरण. बरोबर बोलले. आता एक मुद्दा बोलतो, सगळ्या कीर्तनात सांगायलो, आज बी सांगतो भावाजी. विषय थोडा नाजूक आहे जरा, माता भगिनीचा अंतकरण दुखण्यासारखा विषय आहे. पण बोलल्याशिवाय समाधान नाही. आणि बोलणं हे उपेक्षा म्हणून नाही, फक्त कळण्याकरता आहे. कोण्या देवाची अवहेलना करायची नाही.
कोणी पूजा करतं म्हणून त्याची अवहेलना करायची नाही, फक्त कळण्याकरता म्हणून सांगतो. कारण महाराज काय म्हणले, सावध होऊनी भजनी लागा, म्हणजे आधी कळून घ्या आणि मग पूजा करा, है का नाही. आणि कळण्यासाठी काय करा, तर पुन्हा पूजाच करा. हो, कुठं झालो, आधीच्या आलो जागरण, हीच विष्णूची हा, मग ही महापूजा आहे. इथं आल्याशिवाय कळायचं नाही, कळाल्याशिवाय पूजा व्हायची. हा, आता पुन्हा ऐका बरं का. सध्याच्या काळात आता आजच्या ह्या 2-4 महिने 5-6 महिन्याच्या काळामध्ये एका देवाला जरा जास्त डिमांड आहे का नाही. मी परदेशी आमच्या गावाकडे गेलो, सोमवारी देवळापाशी 10-5 बॅटऱ्या फुटलेल्या होत्या. ह्या मोठ्याल्या बॅटऱ्या नसतात का, दाऱ्यातल्या, हे टपर पडलेली होती, बॅटऱ्या फुटल्या. मी म्हणलं काय झालं, ते म्हणले अभिषेकामुळं. काय झालं म्हणले, झाटापट झाली. मग म्हणजे बॅटऱ्या फुटूस तर म्हणलं कोणता देव, म्हणले महादेव. बाप्पा म्हणलं कोण कोण, म्हणले सगळे लक्ष्म्या. किती वाजता, म्हणले 4 वाजता सकाळी. आमच्याकडे एक महाराज, जुने महाराज आहेत, ते म्हणायचे सकाळच्या परिबाई घालती महादेवाला पाणी, सकाळच्या परिबाई घालती महादेवाला पाणी, घरचा महादेव चहासाठी हातपाय ताणी. आता कसं करायचं, नाही बाईनं देवळातल्या महादेवाला पाणी घालावं का घरच्या महादेवाला ऊन पाणी आंघोळीला टाकावं. घरच्या महादेवाला, बाबाजी पुढं बसलेले आहेत. बाईनं देवळातल्या महादेवाला निवेद दाखवा का घरच्या महादेवाला निधी करून द्यावा आधी. हो, निश्चिती होऊस तर घरच्या महादेवाची सेवा करावं, आणि उरला टाइम तर देवळातल्या महादेवाकडे जावं. नाही गेल्या तरी जमतंय, का म्हणून तर बाईला महादेव घरीच आहेत आणि ते त्याचे मालकच आहेत. मालक कसे असते तर बाईला महादेवच आहेत. विठ्ठल त्याला प्रमाण सांगितलं महाराजांना. महाराज सेवापती, पितृवचन सेवापती, स्वामी काज गुरु भक्ती, असं आहे ते बरं का. हा, टप्पे टप्पे करा त्याचे. पहिला टप्पा सांगितला सेवापती, आपल्याला सांगितलं पितृवचन, आणि मग स्वामी काज गुरु भक्ती. स्वामीची भक्ती शिष्यानं करायची, स्वामीचीच भक्ती करायची, दुसऱ्याची करायची नाही. आपला गुरु सोडून दुसऱ्याची भक्ती करायची नाही. हे झालं शिष्यासाठी. आपल्यासाठी म्हणजे मुलासाठी सांगितलं, हो पितृवचन, आपण आपल्या वडिलाचं वचन मोडायचं. आणि ह्या माया बहिणीसाठी सांगितलं, यायनं मालक सोडून दुसऱ्याची पूजा करायची. सेवापती हीच विष्णूची, अनुभव नाही दुजा. आता महादेवाची पूजा करताना आपण महादेव ओळखीलेत का, नाही ओळखीले. आणि मग बगर ओळखीची पूजा होत असते का. आता साखरात जवळ आली का ना, कशावर येते कोण आठव पण आहे नाही ना, दरवर्षी बदलून येते ती. हो, माग कशावर आली होती, ते बाप्पाचं काम. वाघाव म्हणलं वान द्यायचंच काम नाही, नुसतं आला म्हणलं तर कापसाला येईल, वान द्यायला का. विठ्ठल विषय असा आहे महाराज, महादेवाच्या शरीराचं वर्णन जर पाहिलं तर महादेवाचं शरीर पूर्ण पुरुषाचं आहे का बाबाजी. पुराणामध्ये वर्णन आहे. जी मंडळी पुराण ऐकणारी आहे त्या मंडळीला, जुन्या मंडळीला माहिती आहे, महादेवाचं शरीर अर्ध पुरुष अर्ध नारी, अर्ध पुरुष अर्ध नारी. आपलं शरीर सुद्धा आपण कधी मध्ये पाहिलं पाहिजे. आपण सुद्धा पूर्ण पुरुष नाही, कारण विज्ञान सांगतं आपण सस्तन आहे. जी मंडळी शिकलेली आहे, विज्ञान शिकलेली, ते पहा, जी मंडळी सस्तन आहे ती पूर्ण पुरुष नाही, ती सुद्धा अर्ध पुरुष अर्ध नारी. म्हणजे आपलं शरीर सुद्धा कसं अर्ध पुरुष अर्ध नारी. श्री महादेवाचं शरीर सुद्धा कसं अर्ध पुरुष अर्ध नारी. आता पुढचा विषय, श्री महादेव सुद्धा वारकरी. पंढरपूरची पहिली वारी कावड खांद्यावर घेऊन कोणी केली तर भगवान शंकरानं केली. कोण्या देवाची केली तर श्री विठ्ठलाची केली. म्हणजे पंढरपूरचे पहिले वारकरी कोण, भगवान शिवशंकर. मग भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव.
सेवा भजन करी महादेव भजन करी महादेव महाराज म्हणते त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत ब्रह्मादिक नाचती उभ्या जोडून हा मग ते महादेव कुठे गेले पंढरपूरला भजन करीत गेले भजन करी महादेव भजन करीत गेले पण भजनासाठी मंत्र सांगितला हरी 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 मंत्र हा शिवाचा मन तिजे वाचा मग हरी 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 असं भजन करीत भगवान शिवशंकर परमात्मा कुठे गेले पंढरपूरला गेले आपण सुद्धा पंढरपूरला जातो आपल्याला सुद्धा मंत्र तेच हरी हरी तुम्ही मनारे सकळ आणि तेने मायाजाळ मग हरी 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 मंत्र भगवान शंकराचा हरी हरी मंत्र आपला उपास्य दैवत श्री विठ्ठल वारकरी भगवान शिवशंकर आपण सुद्धा वारकरी भजनासाठी एकांत आपल्याला लागतो एकांत आता सिद्धांत काढा महाराज शरीराना आपण भगवान शिवशंकराहून वेगळे नाहीत उपास्य दैवताहून आपण वेगळे नाहीत उपासनेला साधना म्हणून जे नाम सांगितलं ते नाम सुद्धा वेगळं नाही मग आता आपण भगवान शंकराहून वेगळे आहोत का उत्तर सांगितलं नाही मग साम्य सांगणारा एखादं प्रमाण सांगा पुन्हा हरिपाठात सांगितलं उत्तर एकच आलं उत्तर एक आलं महाराज म्हणतात आत्मा हरी जीव शिव सम उत्तर एक आलं एक हरी आत्मा जीव एक हरी आत्मा जीव शिव सन्मान हरी आत्मा जीव शिव एक हरी आत्मा जीव शिव सन्मान एक हरी आत्मा जीव शिव समान पायात दुर्गा मन घाली बसे पायात दुर्गा मन घाली एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गा मन घाली मन वाया तू दुर्गा मन घाली मन एक हरी आत्मा जीव शिव सन्मान पायात दुर्गा मन घाली मन पायात दुर्गा मन घाली मन महाराज म्हणतात एक हरी आत्मा जीव शिव सम सम म्हणजे सारखं यादी सांगितली कोण कोण एक एक उत्तर आला हा एक उत्तर कसं जीव शिव हरी आत्मा सम हरी आत्मा जीव शिव सम कोण कोण सम हरी आत्मा आहे आत्मा जीव आहे जीव शिव आहे शिव आत्मा आहे शिव हरी आहे शिव जीव आहे जीव आणि शिव वेगळे नाहीत जीव आणि आत्मा वेगळा नाही जीव आणि हरी वेगळा नाही मग इथं वेगळं कोणी नाही सगळे एकच आहेत असा एक सिद्धांत आला सोपी प्रक्रिया पुन्हा हरिपाठ पाहायचा सूर्य जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग दोन्ही हरी रूप तरंग जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग दोन्ही हरी रूप नेले जे अंग हरिरूप नेले जे अंग हरिरूप बरोबर प्रमाणे एकदम समर्पक जीव आणि शिव दोन नाहीत एक आहेत पण महाराज उत्तर एक आलं एक कसं आलं पुन्हा सांगितलं सूर्यप्रकाश एक सहस्र सर्वा घाटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्रस्मी सूर्य प्रकाशक सहस्रस्मी सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश सहस्रस्मी सूर्यप्रकाश सहस्रस्मी हो महाराज मग आता भगवान शंकर कोण असा पुन्हा प्रश्न केला शेवट उत्तर सांगायचं नाथ महाराजानं उत्तर सांगितलं भगवान शंकर परमात्मा कोण श्री महादेव कोण म्हणले ते वैष्णव नाही नाही वैष्णवाचे शिरोमणी एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव प्रमाण काय म्हणलं एका जनार्दनी वैष्णव कोण वैष्णव महाराज महादेव शिरोमणी महादेव ह्या वैष्णवामध्ये सगळ्यात मोठं किंवा ह्या वैष्णवामध्ये सोपं सांगतो आपल्या माळीत 108 मणी आहेत 108 मण्यात एक मुकुटमणी आहे तसा मुकुटमणी म्हणजे त्याला शिरोमणी म्हणायचं हे शिरोमणी कोण आहेत हे बाकीचे सगळे वैष्णव आहेत वारकरी आहेत ह्या वारकऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ शिरोमणी कोण तर सांगितलं भगवान शिवशंकर परमात्मा काय प्रतीक पंढरपूरला जा जगाच्या मालकाची प्रतिमा पहा म्हणजे मूर्ती पहा पण रंगाची त्याच्या डोक्यावर मूर्ती आहे कोणाची पाहिलं का कधी दर्शन घेताना
इथून पुढे ध्यान धरून पहा. पांडुरंगाच्या डोक्यावर श्री महादेवाची मूर्ती आहे. पांडुरंगाच्या डोक्यावर श्री महादेवाची मूर्ती आहे. पांडुरंगानं भक्ताला उचलून डोक्यावर घेतलेलं आहे. का तर तो लढीवाळ आहे, संताचा भक्ताचा आदर करणारा आहे. त्याला संताचा संग लागतो म्हणून ते म्हणते इतर काळात नाही जमलं तरी जमू नका देऊ, पण आषाढी कार्तिकी विसरू नका. देवानं सांगितलं आषाढीला कार्तिकीला निदान मला विसरू नका, कारण मला तुमच्याशिवाय रमत नाही. तुमच्या एवढा लढीवाळ माझा दुसरं कोणी नाही, तुमच्या एवढं प्रेम देणार मला दुसरं कोणी नाही. म्हणून त्या संत सज्जनाच्या मेळ्यामध्ये देव नाचतो. संत सज्जनाच्या संगतीमध्ये देवाला सुद्धा हर्ष आहे. आणि अशा सत्पुरुषाचं नामस्मरण केल्यावर काय होईल तर महाराज म्हणले, महाराज ते परमात्मा शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय, आता त्याचे पाय माझे चित्ती, पाय म्हणजे चरण, त्याचे पाय म्हणजे चरण. मग म्हणले वाचे वजता शिवनाम, म्हणजे वाचेनं ते चरण म्हणजे ते नामस्मरण केलं. तयानं बाधी क्रोधका. आता पुन्हा पुरुषार्थ सांगितला. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता, हा म्हणजे स्वदर्शन, आत्मस्वरूपाचं दर्शन, तत्वमाशी असा सिद्धांत, आयम ब्रह्म हा सिद्धांत तिथं सांगितला. हा पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. काय होईल महाराज? एका जनार्दनी शिव. अन्यवादी कळी काळाचे. आता कळी काळ म्हणजे जन्म मरणाच्या संबंधातून सुटकता, म्हणून पहिलं प्रमाण सांगितलं अमराहा अमराहा. आणि हे होणं फक्त पुण्याच्या बळावर आहे. आणि पुण्य कशानं होईल तर भगवान शंकराच्या नामस्मरणानंच होईल. म्हणून घेता सज्जनांची विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 असं नामस्मरण केल्यावर महाराज म्हणते घेता सज्जनांची नावे पुण्यवंत व्हावे. आता मग आता त्या सज्जन सत्पुरुषाचं नामस्मरण घेत असताना महाराज हा जो लाभ आहे, हा जो महालाभ आहे, हा लाभ कसा आहे महाराज? नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, माझी वाचा तुटी, माझी वाचा. महाराज म्हणते महालाभ फुकासाठी. नाम फुकाचे फुकाचे. नामस्मरणाला काही मोल लागत नाही, ते सहज आहे. असाल ते करा जेथे तेथे, नामाच्या चिंतने प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. महाराज म्हणते नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी, नामाच्या चिंतनानं कोण तरला नाही, असा नामे तरीला नाही कोण. ऐसा द्यावा निवडून, असा आम्हाला दाखवा की नामस्मरण केलं आणि त्याचा उद्धार झाला नाही. म्हणून प्रत्येकानं नामस्मरण करा. महाराज नामस्मरणानं काय होईल सांगितलं. सज्जन सत्पुरुषाचं नामस्मरण केल्यावर भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख. म्हणून महाराज म्हणते विश्रांतीचा ठाव आणि पायी संताची भागलिया मज वाहतील कडिये. आणि पुढचं महत्वाचं त्यांची आणि जोडे सर्व सुख. मग आता विश्रांतीचा ठाव आणि पायी संताची म्हणजे आता वाहतील कडिये म्हणजे ही कड नाही सांगितली. आपल्याला माहिती आहे कोणती लेकरू कडाला घेतलं ती कड नाही, ही कड नाही. वाहतील कडी म्हणजे दमलं म्हणून कडावं घेत नाहीत ते. कड दोन आहेत, दोन कडा आहेत. संसार रूपी ही जी भवसागर आहे, ह्या सागराचा एक प्रपंच रूपी कड आहे आणि एक परमार्थ रूपी कड आहे. ह्या कडाहून ह्या कडावर आल्यानंतर इकडं ह्या कडापासून ह्या कडापर्यंत आणण्याचं काम ज्यांनी केलं
इथं प्रपंचातून काढलं, संसारातून काढलं आणि स्वरूप म्हणजे परमार्थाच्या ठिकाणी जोडलं, असं काम ज्यांनी केलं ते संत आहे. आणि त्यांच्या ठिकाणी विसाव आहे, त्यांच्या ठिकाणी सुख आहे, त्यांच्या ठिकाणी आनंद आहे, त्यांच्या ठिकाणी प्रशस्ती आहे, त्यांच्या ठिकाणी सगळ्या पद्धतीचं सर्व सुखने आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. उत्तर सांगितलं असो ऐसा कोठे आठवची नाही आणि देहीची विदेही भोगू दशा. असा मोठा उच्चतम कोटीचा आनंद सांगितला महाराज. आणि त्या आनंदाला पात्र होत असताना महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सांगायलेत की त्या सज्जन सत्पुरुषाच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की आपल्याकडून नकळत एखादा अर्ध पाप झाला असेल, किंबहुना अनादिकालाचा जर पापाचा शिग असेल, अनादिकालापासून पापाचा संचय असेल, तो सुद्धा आता इथं संपुष्टात आणण्याचं सामर्थ्य त्यांच्या नामामध्ये अभंगाचं शेवट. तुका मन पापे, 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 तुका मन पापे.
फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी माझी वाचा तुटी नेघे माझी वाचा तुटी विठोबा. हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा हरी रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा इने आलेला इने काय चल चल तसं काय नाही. झालं झालं संपलं आपलं आता. काय करायचं? त्याला हार घातला की आपल्या ज्ञानेश्वर माऊली भजन करायचं काम झालं. 8 तासाला वसर नाही काढायचं. महाराज म्हणते तू का म्हणे पापे जाती संताची या जपे. महाराज संताच्या जपानं पाप जात असतं आणि मग पाप येतं कशानं. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. तुका म्हणे पापे येती रोगाच्या रूपे. रोग कशामुळे होते? भोगामुळं रोग होते. भोग कशामुळं भोगावं लागते? पूर्वसंचितामुळं भोग भोगावं लागते. मग महाराज म्हणतात आता संचितच राहिलं नाही, कारण भक्ताला संचित नाही. प्रारब्ध क्रियामान नाही, आता ते रेंजमध्ये नाही राहिले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 झालं झालं संपलं आता काही ताणच मजा. तो का म्हणे पापे जाती संताची आचपे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर